राज्यातील बऱ्याच ठिकाणी पावसासाठी वातावरण अनुकूल होताना दिसतंय. तर बंगालच्या उपसागरामध्ये जी सिस्टीम आहे, त्याची तीव्रता अजून वाढते. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. आज 27 जुलै पाहूयात, येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. तर सर्वात प्रथम पाहू शकता की पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या आसपास किंवा लगतवरती ओडिशाच्या किनारपट्टीच्या आसपास जी सिस्टीम आहे, त्याची तीव्रता वाढून या ठिकाणी डीप डिप्रेशन विकसित झालेलं आहे. आज दुपारपर्यंत किंवा दुपारनंतर ही सिस्टीम पश्चिम बंगालच्या काही आसपासच्या भागामध्ये जो दक्षिणेकडील भाग आहे किनारपट्टीचा, त्या ठिकाणी जाऊन हे धडकणार आहे. तिथून पुढे ही सिस्टीम झारखंड, छत्तीसगड होत मध्य प्रदेशच्या आसपासपर्यंत अशा प्रकारे येण्याचा अंदाज आहे. त्या सिस्टीमच्या प्रभावाखाली विदर्भात पुढील काही दिवसात पावसात अजून वाढ होणे अपेक्षित आहे. त्यावर आपण काल साप्ताहिक अंदाजामध्ये सुद्धा अपडेट दिलेले आहेत. अजूनपर्यंत साप्ताहिक अंदाज असेल पाहिला, तर किरण वाघमोडे यूट्यूब चॅनलवरती साप्ताहिक अंदाज उपलब्ध आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पाहू शकता. ढगांची दाटी सुद्धा सिस्टीमच्या आसपास दक्षिणेकडील भागामध्ये सध्या दिसते. मान्सूनचा आस असलेला जो पट्टा हा उत्तरेकडील भागापासून अशा प्रकारे गेलेला आहे. जे राजस्थान पश्चिम कमी दाबाचे क्षेत्र होतं ते विरून आता फक्त चक्राकार वारे राहिलेले आहेत आणि राज्याकडे सुद्धा काही प्रमाणात ढगांची दाटी सकाळ-सकाळी सुद्धा दिसते. खास करून बऱ्याच दिवसानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि इकडे गोव्याच्या भागामध्ये पावसाच्या चांगल्या सरी पाहायला मिळू लागलेल्या आहेत. कोल्हापूरच्या घाटाकडे सुद्धा पाऊस चांगला बरसून कोल्हापूरच्या दक्षिण आणि मध्यवर्ती भागाकडे सुद्धा पावसाच्या सरी सकाळपासून सुरू आहेत. सातारा घाटाकडे मध्यम ते जोरदार पावसाचे ढग आहेत. पुणे घाट, नाशिक घाट हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत. ठाणे, मुंबईचे काही भाग आहेत हलक्या मध्यम किंवा थोड्या वेळासाठी जोरदार पाऊस देणारे ढग आहेत. पालघर, रायगड, रत्नागिरी क्वचित काही ठिकाणी पावसाचे ढग हे दिसत आहेत. या व्यतिरिक्त इकडे गोंदिया आणि गडचिरोलीच्या काही भागांमध्ये रात्री किंवा पहाटेच्या दरम्यान गडगडाट आणि पावसाचे ढग होते ना, आता सुद्धा काही अंशी ढगाळ वातावरण या ठिकाणी आहे, पण ढग आता पावसाचे विरून जाऊ लागलेले आहेत. मध्य महाराष्ट्र, पश्चिम तटाचे ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी हलक्याशा सरी पाहायला मिळत असतील. बाकी बराचसा मधला जो भाग आहे, मध्यवर्ती भाग आहे, महाराष्ट्राचा अंतर्गत भाग म्हणू शकतो. त्या ठिकाणी सध्या तरी विशेष काही पावसाचे ढग नाहीत. पण दुपारनंतर वातावरणात बदल अपेक्षित आहे. सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर येत्या 24 तासामध्ये म्हणजे उद्या सकाळच्या 9:30 पर्यंत नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीचे काही भाग आहेत. या ठिकाणी मुसळधार पाऊस तरी पाहायला मिळतील, पण हा पाऊस काही ठिकाणीच मुसळधार स्वरूपाचा राहील. हा पाऊस मुख्यत्वे विजांसह पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर कोल्हापूर घाट, सिंधुदुर्गचा काय भाग असेल, कोल्हापूरचे पश्चिमेकडील काही भाग आहेत, गोवा, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर, उपनगर, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, मुसळधार, काही ठिकाणी मध्यम ते जोरदार अशा प्रकारचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याचा अंदाज आहे किंवा एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस सुद्धा पाहायला मिळेल. त्यानंतर धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूरचे काही भाग आहेत. पुणे, सांगली, साताऱ्याचे अतिपूर्वेकडील भाग, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, जळगाव, बुलढाणा, धुळे, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम हा जो भाग आहे, तर या ठिकाणी सगळीकडे नाही मात्र काही भागांमध्ये आपल्याला मेघगर्जना आणि पाऊस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाहायला मिळेल. तरीसुद्धा काही भाग मोकळे राहतीलच, पण विजांसह पावसाची शक्यता दाट आहे. तसेच पुणे, सातारा, सांगलीचा हा जो मधला भाग आहे, याही ठिकाणी काही भागामध्ये आपल्याला मध्यम किंवा हलकासा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यताही दिसते. सध्याच्या या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाचे असेच अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा.